स्वामी समर्थ. मी रोहिणी आज तुमच्यासाठी खास असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. कारण आता जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपल्या जुन्या चॅनलवर धनलक्ष्मी कुंचमची सेवा कशी करायची, काय करायची, कोणत्या दिवशी करायची, कोण करू शकतं, ह्या सगळ्याची माहिती होतीच. पण काही गोष्टींमुळे आपलं ते चॅनल नाही आहे, आत्ता सध्या नाही आहे. पण स्वामी लवकरच आपल्याला ते आपलं चॅनल परत देणार आहे. पण हरकत नाही. बऱ्याच ताईंनी विचारलं की ताई, ही धनलक्ष्मी कुंचमची सेवा का करायची, कशी करायची, मला सांगाल का? तर नक्कीच मी तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. बघा किती सुंदर पद्धतीने मी ही जी सेवा आहे ती आज केलेली आहे. आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी ही सेवा करून मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ही सेवा जेवढी सजावटीने, जेवढ्या मनाने, श्रद्धेने, भावनेने तुम्ही करू शकता, त्यासाठी कुठलंही सोनं, चांदी, कुठल्याही प्रकारची धातूची गरज नाही, तर तुमच्या मनाची, भावनेची, तुमच्या इच्छेची ही प्रगल्भ शक्ती तुमची गरज आहे, त्याची इच्छा तुमची गरज आहे. त्याशिवाय कोणत्याही पद्धतीचं चांदी, सोनं काहीही नको. या देवीला फक्त तुमची प्रामाणिकपणा, तुमची शक्ती, तुमची भावना, या सगळ्या गोष्टी खूप लागतात. आणि त्याचबरोबर आवडणाऱ्या वस्तू तिला जर का अर्पण केल्या तर माता लक्ष्मी 100% प्रसन्न होते. तर ही सेवा सुरू करण्याआधी आपण आता साहित्य बघून घेऊया की नक्की आपल्याला कोणते कोणते साहित्य इथे लागणार आहेत. आणि तुम्हाला सांगते, हा जो कुंचम सेट आहे हा तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर वरील दिलेल्या नंबरवर तुम्ही हा संपूर्ण कुंचम सेट हे संपूर्ण साहित्यासहित आपल्याकडे अगदी कमी किमतीत मागवून घेऊ शकता. कुठेही 4-5 हजार, 3-4 हजार खर्च करायची गरज नाही. कुठल्याही सोन्या चांदीच्या वस्तूंमध्ये अडकण्याची गरज नाही. साहित्य घेऊन तुम्ही ह्या कुंचमची सेवा अगदी साध्या सोप्या सुरळीत पद्धतीने करू शकता. कोण करू शकतं? सर्वस्वही, म्हणजे अगदी लहान मुलापासून तर मोठ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्तीपर्यंत, स्त्रीपासून पुरुषापर्यंत सर्व व्यक्ती हे करू शकतात. कधी करायची? तर दर शुक्रवारी. साऊथ इंडियामध्ये म्हणजे दक्षिण भारतात ही सेवा खूप प्रचलित आहे आणि तिथे भगवान व्यंकटेशाला आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला खूप मानलं जातं. म्हणून माता लक्ष्मी आणि व्यंकटेश भगवान म्हणजेच बालाजी यांची सेवा करण्यासाठी शुक्रवारी ही सेवा केली जाते. आणि व्यंकटेश बालाजींचा आणि माता लक्ष्मीचा वार हा शुक्रवारच आहे. आपण विष्णू भगवानांचा, आपण स्वामींचा, गुरु यांचा गुरुवार म्हणतो, पण व्यंकटेश बालाजींचा वार हा शुक्रवार आहे आणि माता लक्ष्मीचा वार पण शुक्रवार आहे. त्यामुळे शुक्रवारी ही सेवा केली जाते. आता इथे मी तुम्हाला चांदीचा कॉईन दाखवते. तर बघा, माझ्याकडे कोणताही सोना चांदी मी घेतलं नाही. माझ्या घरात एक चांदीचा कॉईन आहे जो दर दिवाळीला मी पुजते. तो कॉईन मी इथे घेतला आहे. वेलची घेतली आहे, लवंग घेतली आहे, घरातली दालचिनी घेतली आहे. मला सांगा, लवंग, वेलची हे चांदी सोन्याच्या घेऊन चालणार आहे का? तर नाही. सुवासिक वस्तू, ओरिजिनल वस्तू तुम्हाला हव्या आहेत आणि तुमच्या घरातल्या हव्या आहेत. पैसे खर्च करून माता लक्ष्मीला प्रसन्न करता येत नाही. तर पैसे आपल्याकडे आकर्षित करायचे असेल तर आपली मनाची भावना ही स्वच्छ असावी, श्रद्धा ही स्वच्छ असावी. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या घरातली लक्ष्मी घ्यावी, ज्यामध्ये तुम्ही तुमचे कॉईन्स घेऊ शकतात. जसं मी इथे लवंग, दालचिनी, घरातले थोडेसे कॉईन्स घेतलेले आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, इथे मी धने घेतलेले आहेत. हे धने बघा, हे धने अशा पद्धतीने तुम्ही थोडेसे घेऊ शकता. आता इथे माझ्याकडे चांदीची वाटी पण होती, तर माझ्याकडे जे जे अवेलेबल आहे ते मी घेते. माझ्याकडे नसल्यावर मी साधी स्टीलची वाटी घेतली, स्टीलचं ताट घेतलं, किंवा मी तुम्हाला ज्या सेटमध्ये प्लेट देणार आहे ती पण घेतली तरीही चालेल. मग सोने आणि चांदीचं प्रतीक म्हणून ही कमळाची फुलं, 2-2 कमळाची फुलं, गोल्डन प्लेटेड आणि सिल्वर प्लेटेड, अशी मी तुम्हाला 2-2 फुलं या सेटमध्ये देणार आहे आणि आपण ही पूजेला वापरणार आहोत. आता हे जे सगळं साहित्य आपण देतो त्याचा वापर कसा करायचा, त्याची पूजा कशी करायची, हे सगळं सांगण्यासाठी हा विशेष व्हिडिओ मी केलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी आहे, त्यामुळे तुम्ही आवर्जून व्यवस्थित बघायचा आहे. बघा, कमळगट्ट्याचे बी मिळणार आहे, गुंजा मिळणार आहे, गोमती चक्र मिळणार आहे, लघु नारळ, कवड्या असं तुम्हाला मिळणार आहे, मोती शंख मिळणार आहे. आणि जे तुमच्या घरातल्या वस्तू आहेत, जसं की चांदीचं कॉईन किंवा चांदीची एखादी वस्तू, किंवा वेलची, लवंग, दालचिनी, धने, तरी मी यात हळकुंड घ्यायचं राहिलं, तरी मी पूजेत टाकलं आहे वाटतं. तर हळकुंडसुद्धा तुम्हाला घ्यायचं, म्हणजे ह्या 5 वस्तू तुमच्या घरगुती, बाकी सर्व साहित्य तुम्हाला आपल्याकडून मिळणार आहे. आणि अजून ह्या साहित्यामध्ये तुम्हाला सांगते, ह्यामध्ये मोती एक ॲड होणार आहे, त्यानंतर एक प्लेट,
वस्त्र, त्यानंतर पुस्तक ज्याच्यानी सेवा करायची आहे, अशा पद्धतीने पूर्ण कुंचम सेट तुम्हाला मिळणार आहे. ह्या सेटमध्ये तुम्हाला एकूण एक वस्तू, त्याचं महत्त्व हे सगळं तुम्हाला PDF स्वरूपात किंवा आत्ता ह्या व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला मिळत आहे. PDF स्वरूपात सुद्धा तुम्हाला मिळू शकेल तुमची ऑर्डर प्लेस झाल्यानंतर. आता बघा, इथे वेलची, धने, लवंग ह्या सगळ्या गोष्टी कुठून घ्यायच्या, तर या आपल्या घरातल्या वस्तू घ्यायच्या. आणि त्याला का महत्त्व आहे, कारण त्याला सुवास आहे आणि माता लक्ष्मीला ह्या सुवासिक वस्तू आवडतात, न की धातूच्या वस्तू आवडतात. त्यामुळे माता लक्ष्मीला आवडणाऱ्या या सगळ्या वस्तू अशा एका ताटलीत घेऊन ठेवायच्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ तुम्हाला अखंड घ्यायचे, तुकडे झालेले घ्यायचे नाही. त्यामुळे या सगळ्या वस्तू एका ताटात व्यवस्थित घ्यायच्या, म्हणजे तुम्ही कोणतीही वस्तू विसरू शकणार नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीने हे व्यवस्थित सगळं प्लेटमध्ये मांडून घेतलेलं आहे आणि आता आपण आपल्या पूजेची सुरुवात करणार आहोत. आता बघा, माझी सकाळची देवपूजा झाली. मी धूप, दीप सगळं, बत्ती सगळं लावून घेतलं. त्यानंतर आपण दिलेली जी प्लेट आहे ती प्लेट आपण अशी खाली ठेवणार आहोत. कुंचम कधीही खाली ठेवत नाही. हे काळ्या दगडावरची रेग मी तुम्हाला सांगते. कुंचम हे महालक्ष्मी आणि व्यंकटेश बालाजी यांचं प्रतीक आहे. ह्याची धान्याच्या स्वरूपात ह्याची डिझाईन असते आणि ह्याचीच पूजा केली जाते, कारण जुन्या काळात या कुंचमची सेवा केल्याने घरात धान्य हे भरपूर प्रमाणाने वाढायचं. त्यामुळे म्हणूनच धने, तांदूळ ह्यामध्ये वापरले जातात. माता लक्ष्मी आणि व्यंकटेश बालाजी म्हणजे विष्णू भगवानांचे प्रतीक म्हणून आपण ह्याची पूजा करतो, ज्याच्याने कर्जमुक्ती, फायनान्शियल गोष्टी काही असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, त्यातून आपण दूर होतो. आता पूजा केल्यानंतर खाली तुम्हाला पितळी कॉईन्स मिळणार आहेत, ते कॉईन्स आणि तुम्ही घरातले घेतलेले कॉईन्स खाली मांडायचे. त्यावर कुंचम पूजा करून ठेवायचं. त्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे, कवड्या घालायच्या, परत थोडे तांदूळ घालायचे, परत गोमती चक्र घालायचं, परत थोडे तांदूळ घालायचे. मग असे एक एक वस्तू करत तुम्हाला सगळ्या वस्तू लेअर वाईज टाकायच्या. म्हणजे बघा, आता मी गोमती चक्र टाकले, आता मी परत तांदूळ याच्यामध्ये घालत आहे आणि तांदूळ घेताना अखंडच वापरायचे. आता मी दालचिनी घेते, बघा आता मी दालचिनी त्यामध्ये घालत आहे. मग जेवढीही गोष्ट तुम्ही घेतली ना, त्यानंतर तांदूळ हे घालायचे, मग दुसरी वस्तू घालायची, मग परत ती वस्तू घालायची, परत तांदूळ घालायचे. अशा पद्धतीने बघा, आता मी वेलची घातली आहे, तर वेलचीनंतर आता परत मी यामध्ये तांदूळ घालत आहे. अशा पद्धतीने ही सेवा तुम्हाला कायम एक एक वस्तू ॲड केल्यानंतर ती करत राहायची. बरं, आता हे फक्त टाकत राहायचं का, तर नाही. हे टाकत असताना तुम्हाला ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम महालक्ष्मी नमो नमः किंवा महालक्ष्मी माता की जय किंवा काहीही कमलात्मक मंत्र, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः असं म्हणत ही सेवा करायची आहे. असं म्हणत तुम्हाला ह्या वस्तू ह्यामध्ये घालायच्या आहे. नुसतं इथे तिथे गप्पा मारताय, गप्पा करत अरे हे आणून दे, ते आणून दे, तेल आणून दे, तूप आणून दे, असं करायचं नाही. सगळं घेऊन बसायचं आणि मग पूजा करायची. एकदा बसलं की उठायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही हे एकानंतर एक सगळं त्यामध्ये लेअर वाईज घालायचं. सगळ्या वस्तू घालून घ्यायच्या, त्यावर तांदळाची लेअर घालायची आणि वरती परत तुम्हाला त्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे. आणि आता बघा, माझ्याकडे चांदीचा कॉईन होता, तर मी तो लक्ष्मीचा चांदीचा कॉईन तिथे ठेवला. आणि आमच्या देवाऱ्यात माता लक्ष्मी ही चांदीची मूर्ती माझ्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे आम्ही घरात जी माता लक्ष्मी देवघरात पूजतो ते चांदीचीच आहे. त्यामुळे मी चांदीची लक्ष्मी त्याच्यावर विराजमान केली. बघा, माझ्याकडे पितळाची मूर्ती असली असती, मी पितळाची मूर्ती ठेवली असती. किंवा मला लक्ष्मी माताची मूर्ती नाही ठेवायची आहे, तर मी तिथे कॉईन ठेवला आहे तरीही चालेल. म्हणजे असं काही नाही, कंपल्शन नाही आहे. माझी इच्छा झाली म्हणून मी ठेवली. अशा पद्धतीने माता लक्ष्मीला गुलाबाचे फुलं आवडतात, म्हणून गुलाबाच्या फुलांनी तिला सुसज्जित केलं. मोती शंख जो तुम्हाला मिळणार आहे, तो मोती शंख मी तुम्हाला तिथे दिलेला आहे. आणि त्या पद्धतीने ही सगळी अशी सेवा मांडून झाली की आपण जे पुस्तक दिलेलं आहे त्यामध्ये श्री सूक्त, महालक्ष्मी स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, महालक्ष्मी चालिसा, ज्या काही गोष्टी आहेत महालक्ष्मीशी रिलेटेड, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी वाचन करायच्या आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची आणि सुरुवातीला गणपतीची अशी आरती करून गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. पर ह्या दिवशी
उपवास करायचा का? तर उपवास करायची गरज नाही. सकाळी सकाळी पूजा करायची म्हणजे दिवसभर राहते. 24 तास घरात ही पूजा मांडलेली असावी म्हणजे प्रसन्नतेचं वातावरण राहतं. सुंदर पद्धतीने अशी आपली पूजाही होते. दिवसभर प्रसन्न वाटतं. संध्याकाळी केली तरीही चालेल, हरकत नाही. अशा पद्धतीने सुंदर अशी पूजा करून माता लक्ष्मीची सेवा करून तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी, फायनान्शियल गोष्टींमध्ये जो त्रास आहे तो कमी करू शकता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा कायम घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने ही सेवा तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा करू शकता. तर कशी वाटली आपली ही सुंदर अशी पूजा नक्कीच मला कळवा आणि तुमचे अभिप्राय कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. कशी वाटली ही पूजा आणि तुम्हीसुद्धा धनलक्ष्मी कुंचमची सेवा करणार ना? लवकरच मला ह्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.